आपल्या आयुष्यात निगेटिव्ह माणसं सुद्धा येतात जे आपल्याला काय करायला नाही पाहिजे ते जास्त शिकवतात, राईट? एवढ्या वर्षात मला सर 10 वर्ष झाली आहेत तुला अंदाजे इंडस्ट्रीमध्ये. अशी माणसं होती किंवा आहेत की काय करू नये हे त्यांच्याकडनं शिकलीस तू. हो, आहेत. अनुभव पण असतील ना? हो हो आहेत. हां. म्हणजे ऍक्टर्स, टू बी व्हेरी ऑनेस्ट, ऍक्टर्सचा मला असा एवढा वाईट अनुभव नाही आला अजून तरी सेटवर कुठल्याच. कारण मी पण थोडं म्हणजे अशी बॅलन्स, अगेन मी बॅलन्स्ड असते, सो मला पण रिस्पॉन्स बॅलन्स्डच मिळतो. पण काही लोक आहेत जे गोष्टी मॅनेज करतात, शेड्यूल करतात किंवा प्रोडक्शन सांभाळतात. सगळेच तसे नाही आहेत. अगदीच मी तुला सांगते की 100 असेल तर म्हणजे 100 10 जण तसे असतात जे तुम्हाला त्रास द्यायलाच असलेले असतात. मला एक व्यक्ती आहे, मनपावरच्या वेळेसच आय थिंक मी त्या व्यक्तीवर खूप जास्त विश्वास ठेवला किंवा सेम मी माझा जे स्वभाव आहे ना फ्रँक होण्याचा, तर मी सगळं जाऊन एक्सप्लेन करायचे किंवा सगळं जाऊन सांगायचे माझ्या आयुष्यात काय घडलं काय नाही. आणि हे करता करता एक दिवस असं अचानक झालं होतं की मी गेले एक महिना वगैरे रात्री 2 ते सकाळी 6, म्हणजे रात्री 2ला पॅकअप व्हायचं आणि सकाळी परत 6:30चा कॉल टाइम असायचा. तर हे मी खूप दिवस करत होते आणि ना तेव्हा मला जाणवायला लागलं की माझी झोप नाही होते. बरोबर. मला आय जस्ट नीड इट, कारण माझे डोळे टेकच्या वेळेस बंद व्हायचे ग. सो मी फक्त एकदा मी रिक्वेस्ट केली की ऐक ना प्लीज, मला एक दिवस झोपू दे किंवा एक दिवस लेटचा कॉल टाइम दे, कारण तसंही बाकीचे सगळे 8 तासाची कारण ते सिनियर ऍक्टर होते, ते क्लिअरली सांगायचे की 8 तास किंवा 6 तासाच्या झोपेशिवाय आम्ही नाही येणार. आणि मी 4 तासात तिकडे हजर. सो मला असं मी एकदा बोलले की मला प्लीज एकदा एवढंच असेल ना तर तू प्रोड्युसरशी बोल आणि हे बोल ते बोल, अशी उत्तरं मला मिळाली. आणि सगळ्यात घाणेरडं वाक्य त्याच्यामध्ये हे होतं की तुझं परडे तेवढंच बोल. हे वाक्य मला आलं आणि तेव्हा मला असं झालं की या व्यक्तीला आपण आपली मैत्रीण मित्र मानत होतो, पण ह्या व्यक्तीने बरोबर दाखवून दिलं आपल्याला वेळेत की तिचं काम अडलं पण नव्हतं ग, की जस्ट बिकॉज तिला काही मायनर चेंजेस करावे लागणार होते त्या व्यक्तीला, म्हणून जर मला हे ऐकवलं जात असेल की तुझं परडे तेवढंच बोल, तेव्हा मला जाणवलं की लोकांना ठेवलं पाहिजे त्यांची जिथे जेवढी लेवल आहे ना तेवढं तिथे ठेवलं पाहिजे. आपण त्या गोष्टीत किती बिलीव्ह करत नसलो तरी ती गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण नंतर मग लोक तुम्हाला ग्रँटेड घेतात, खूप ग्रँटेड घेतात. सो त्या लिमिट्स तुम्ही सेट केल्याच पाहिजे जिथे तुम्हाला पटकन कोणीतरी. आणि तेव्हा मी काहीच नाही बोलले. मला आज वाईट याचं वाटतं की जेव्हा ती व्यक्ती मला म्हणाली की हे तुझं परडे तेवढंच बोल किंवा जाऊन ह्यांच्याशी बोल, हे तुला असं ठरवून आली होतीस का तू, तुझ्याकडनं कॉन्ट्रॅक्ट सांगितलं का 6 तासाची झोप वगैरे, हे जेव्हा बोलली होती ना ती व्यक्ती, तेव्हा माझ्याकडे उत्तरच नव्हतं यार. मी अशी होते कारण मी नवीन होते ना, मला असं झालं की मला काही कळायच्या आताच ते घडून गेलं आणि ती व्यक्ती तिकडून निघून गेली आणि आय वाज लाईक ओके, मग कोणी येऊन बोलायचं. बरोबर. तर अशी माणसं आहेत, पण त्या माणसाने मी थँक्यू म्हणेन. आज त्यांच्यासोबत काम नाही करणार परत, पण थँक्यू नक्कीच म्हणेन की तुमच्यामुळे मला कळलं की लोकांशी कसं वागायला हँडल करायचं. आता तू खूप हे असशील, पर्टिक्युलर असशील ना. म्हणजे वाईट नाही वागत मी ऑब्व्हियसली, पण नो मीन्स नो. नो मीन्स नो. म्हणजे जर जिथे मी प्रोफेशनली करेक्ट आहे, फॉर एक्झाम्पल मी जर अगेन 1 महिना आधी सांगितलंय माझ्याकडनं ऍडजस्ट होत असेल, मी पूर्णपणे प्रयत्न करेन. मी हे प्रयत्न करते की माझ्यामुळे रोल लेट नाही झाला पाहिजे, माझ्यामुळे शूटिंगला लेट नाही झाला पाहिजे. मी पूर्ण प्रयत्न करते. असं नाही की मी 8:30च्या कॉल टाइमला 8:30लाच जाते. ऑनेस्टली मी सांगेन की मी कधी कधी 8:30च्या कॉल टाइमला 8:45ला पण जाते. पण जर तुमचा रोल टायमिंग 9:20चा असेल तर मी 9:15ला तुम्हाला काही करून रेडी मिळेल. मग मी कुठे रेडी होईन तो माझा प्रश्न आहे. मग मी कॅबमध्ये जाता मेकअप करते किंवा मग मी तिकडे पोहोचल्यावर 15 मिनिटात किंवा 10 मिनिटात मेकअप करते, मी काही करेन. पण मी 9:20ला तुम्हाला, माझी कमिटमेंट आहे 9:20ला रेडी, तर 9:20ला.